हुकुम, आपका मनसूबा कामयाब हो गया। शिवाजी राजा को आगरा भेजकर आपने अपने मंसूबे को अंजाम दे दियो। ओम शरण चंडी। वैसे भी शिवाजी राजा को ज्यादा देर तक दक्कन में रखना खतरे से खाली ना था। अली आदिल शाह का भी खतरा था। वो दोनों मिल जाते मुगलिया सल्तनत के लिए बहुत बड़ी परेशानी हो जाती। इसीलिए हमने बादशाह सलामत से दरख्वास्त करके शिवाजी राजा को उत्तर में बुलवाने की दरख्वास्त की। हुकुम, अब शिवाजी राजा को आगरा में आलम पढ़ा कि मेरी नजर नसीब होंगी। शंभू राजा तो अब मुगलों के मनसबदार हैं, उन्हें भी बादशाह सलामत के दर्शन होंगे। बस एकलिंग जी करे सब कुछ ठीक हो जावे। हम भी तो वही सोच रहे हैं। शिवाजी राजा को दरबार की सारे रीति रिवाज, तौर तरीके अदब से आलमपड़ा के सामने निभाने चाहिए। अपने गुस्से पर काबू रखना चाहिए, तभी आला हजरत को उन पर विश्वास होगा, उनका नजरिया बदल जाएगा। फिर शिवाजी राजा आलमपड़ा से सूबेदारी की भी उम्मीद रख सकते हैं। सही फरमाया हुकुम। बस शिवाजी राजा उतना कर लें, बाकी कोई भी ऊंच नीच हुई तो कुंवर राम सिंह संभाल लेंगे। ओम शरण चंडी। राजा जी मेरी बात सुनिए, थोड़ा सब्र रखिए। हमें मनाने की कोशिश मत कीजिए राम सिंह। दख्खनेत आमचा काय दरारा आहे हे जाणतो तुमचा बादशाह। कुतुबशाही, आदिलशाही तळा कापतात आमच्या दहशतीनं। अरब, फिरंगी, इंग्रज, सिद्धी हाय खातात आमची आणि आमच्या आरमाराची। ज्या बादशाह्यांना जे जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं आहे। तरीही भेटीस बोलावून सरेआम अपमान करण्याचा बादशाहचा हेतू आम्ही जाणलाय। लेकिन राजा जी। खामोश। बादशाहच्या दरबारात उभे आहोत म्हणून अपमान सहन करू असं कुणीही समजू नका। आम्ही एक वेळ मौत पत्करू पण अपमान नाही। राम सिंह, ये कैसा शोर है? क्या आप मुगली रिवाजों से वाकिफ नहीं? जी आलम पनाह, वो शिवाजी राजा। क्या हुआ उसे? त्योरियां क्यों चढ़ी हुई है? माफी हुजूर, वो शिवाजी राजा थोड़े नासाज है, नाराज है। नाराज है? कोई बात नहीं, हम अभी उनकी नाराजगी दूर कर देते हैं। वजीर सल्तनत सीवा को खिल्लत इनायत की जाए। अरे वा, आमच्या सुनबाईंची इतिहासाची चर्चा रंगलेली दिसते। चांगली आवड जोपासत आहात हो। आणि त्यात आऊसाहेबांचे अमृतबोल कानावर पडणं म्हणजे पर्वणी। आबासाहेब म्हणतात, राज्य चालवायचं असेल तर इतिहास माहित असणं गरजेचं आहे। ज्यास इतिहास माहित तोच भविष्य घडवण्यात सक्षम असतो। त्यात शत्रूचा इतिहास, चाली रीती आपल्याला माहित पाहिजे। बघा आऊसाहेब,
सुनबाईंचं बोलणं वागणं अगदी तुमच्यासारखं आहे हो. काय ते बोलणं, कसं ते सलगी देणं. आऊसाहेब, केवढे ते मुघली रीतिरिवाज, पण आबासाहेबांनी सर्व रीतिरिवाज मोडून काढले. पण आम्हाला एक प्रश्न पडतो की एवढे पराक्रमी शूरवीर या आपल्या भूमीत निपजले, तरीही बादशाह कोणीच का नाही आव्हान दिले? येसुबाई, या भूमीत अनेक शूरवीर उपजले. ही भूमी नररत्नांची, नरशार्दुलांची, प्रत्येकाच्या समशेरीत पार्थ पराक्रम. तलवारीस तेज होतं, मनगटात भीम सामर्थ्य होतं. परंतु काहींच्या शौर्यास गुलामीची किनार होती. त्या वीरांनी मुघलांच्या ताकदीपुढे शरणागती पत्करली, तर काहींच्या जिव्हा वतनाच्या लोभापायी लवलवत होत्या, तर काहींच्या माना खिल्लतींच्या ओझ्याखाली झुकल्या होत्या. राजा जी देखिए, खिल्लत देखिए। आला हजरत ने आपके लिए खिल्लत भेजी है। आला हजरत बड़े अमन परस्त है, दयालु है। इतना होने के बावजूद उन्होंने आपको खिल्लत इनायत की है। आपका घना सम्मान है ये राजा जी। या अशा खिल्लती आम्ही आमच्या शिलेदारांना रोज वाटतो. या अशा खिल्लतीचा आम्हाला काय कौतुक. एका राजाचा कसा सन्मान करावा एवढं साधं कळत नाही तुमच्या बादशाहाला. राजा जी होय, आम्ही न्यायाचं, नीतीचं, सद्धर्माचं राज्य निर्माण केलंय. ज्या अफजल खानाच्या तावडीतून तुमचे बादशाह थोडक्यात बचावले आणि घाबरून पळून आले, त्या अफजल खानाला उभा फाडलाय आम्ही. हे विसरू नका. आमचा अपमान करता. मराठे शाहीचे मानकरी म्हणजे मार खाऊ मुघल सरदार वाटले की काय तुमच्या बादशाह? आम्ही आमचं राज्य आमच्या मनगटाच्या बळावर आणि समशेरीच्या जीवावर उभं केलंय. तुमच्या बादशाह सारखे बापा भावांचे मुडदे पाडून आयत्या सिंहासनावर बसलेलो नाही आम्ही. आणि म्हणूनच तुमच्या या बादशाहची खिल्लत आम्हाला मंजूर नाही. दीदन की रेल पर लंबोदर देखिए, रामदस कंध पर भीम जरासंध पर, भूषण जो सिंधु पर पदवी से किए, पदवी से किए, पदवी से किए. हर जो अनंग पर, गंध जो भुजंग पर, कौरव के अंग पर, भारत जो पे किए, आज जो विहंग पर, सिर जो मतंग पर, तेज चतुरंग पर, सिंहासन देखिए. राजा जी रुकिए, अपने गुस्से पे काबू कीजिए। राजा जी, हमें अपने गलती पे अफसोस है। राजा जी, ये सारे दरबारी रिवाज हो रहे हैं। आपको प्रताड़ित करने की ना तो हमारी ख्वाहिश थी, ना ही आला हजरत की. खामोश. रामसिंग, हा काय खेळ चालवलाय तुम्ही? आग्र्यात येईपर्यंत शहजाद्याची वागणूक,
आणि आग्र्यात आल्याबरोबर हे मुघल सर्पाची जातकोळी दाखवतात, वारंवार अपमानाचे आसूड ओढतात. आमच्या स्वागताला कोण येतं तर एक साधा मुंशी. आमची उतरण्याची सोय कुठं केली जाते तर ती धर्मशाळेत. याला शहजाद्याची वागणूक म्हणतात. राजा जी माफी. राजा जी, आपके आगवाने के लिए हम खुद आने वाले थे, लेकिन वजीर आजम ने हमें बादशाह सलामत के पहरे का काम सौंप दिया. आपको दरबार में लेके जाने के लिए भी हम आने वाले थे, लेकिन शाही जनाने के पहरे पर हमें जाना पड़ा. जनाने की पहरेदारी? रामसिंग जी, महाराणा प्रतापांचे वंशज आपण त्या तख्ताचे खरे वारसदार. आणि करता काय तर जनान्याची पहरेदारी. गुलामीच्या ओझ्याखाली स्वत्व मेलं ना की उरतात तीही जिवंत प्रेत. राजा जी. नाही रामसिंगजी, आज तुमच्या बादशाहानं दरबारात अपमानाचा कळस केला. आज आमच्या पदरी 40,000ची फौज आहे. 40,000. आणि आम्हाला 50,000 सरदारांच्या मागे उभं केलं जातं. हा अपमान आम्हाला मंजूर नाही. ताबडतोब आम्हाला आमच्या मुलखात परतायचंय. परवान्यांची व्यवस्था करा. राजा जी, हमें अपने गलती पर अफसोस है. हमारा यकीन कीजिए, सब कुछ ठीक हो जाएगा. लेकिन राजा जी, आपसे एक दरख्वास्त है. आज दरबार में जो कुछ कारनामा आपने किया, उसकी आप माफी मांग लीजिए आला हजरत से. माफी? किस गलती केली? जा आधी जाऊन तुमच्या त्या बादशाला सांगा, हिंदुस्थानच्या तख्ताला शोभेल असे संस्कार करवून घ्या म्हणावं. गलती तुमची, तुमच्या त्या बादशाची. आणि माफी मागायची आम्ही? नामंजूर. राजा जी, हमें अपनी गलती मंजूर है, लेकिन माफी. आलात येसूबाई? आऊसाहेब, आम्हास माफ करा. का बरं माफ करायचं आम्ही तुम्हास? आम्हासच तेल लावावयास उशीर झाला, म्हणून आम्हास माफ करा. असं? उशीर का झाला जाणू शकतो का आम्ही? आऊसाहेब, आबासाहेब औरंगजेबास भेटले खरे, परंतु दरबारात नक्की काय झाले हे ठाऊक नाही ना आम्हास. त्यामुळे तिथे नक्की काय झाले असेल, कोण काय बोलले असेल या विचारांमध्ये दंग होतो. इतके सारे विचार एकाच वेळी फेर धरू लागले मनात, आणि त्यामुळे या गोत्यात वेळ कसा गेला कळलेच नाही. म्हणून दालनी यावयास उशीर झाला. आग्रा शहराच्या प्रत्येक गल्लीत, प्रत्येक घरात शिवाजीराजे आणि औरंगजेब यांच्या भेटीची चर्चा होत असेल. राजेंच्या तेजानं दिपून गेले असतील सारे दरबारी. आग्रावासी दुसरा कुठला विचारच करू शकले नसतील. त्यांची रात्रीची झोपही उडाली असेल. आऊसाहेब, इतकी महत्वपूर्ण झाली असेल ही भेट, इतकी प्रभावशाली. न भूतो न भविष्यती अशी झाली असेल ही भेट. शतकांमध्ये जे घडलं नाही ते घडलं असणार. सह्याद्रीच्या स्वराज्याच्या वाघांच्या या क्षात्र तेजाने, तळपत्या ओजस्वी वाणीनं दिपून गेला असेल सारा तख्त.
औरंगजेब बादशहाने तर कल्पनाही केली नसावी या घटनेची. त्यामुळे स्वतःच आलमगीर म्हणवणारा हा औरंगजेब आतून धुमसत असणार. आऊसाहेब, परंतु मुघल दरबारात जाऊन हे धाडस दाखविल्याने आबासाहेब आणि युवराजांच्या जीवास धोका तर उत्पन्न होणार नाही ना? माफी हजरत, माफी. हमें माफ कीजिए हजरत. ए रहमदिल शहनशाह हिंदुस्तान, हमें माफी बख्शे. दीवाने खास में शिवाजी राजा ने जो हरकत की उससे हम शर्मसार हैं. हम पर रहम करें. राम सिंह, हमें तुमसे कोई रंज नहीं, लेकिन आज तक मुगलिया तारीख में जो हुआ नहीं उसे अंजाम दिया है उस दखनी चूहे ने. हमारे मुल्क में आकर, हमारे दरबार में आकर उसने हमें ललकारा है. हम ये कभी भुला नहीं सकते राम सिंह. हम तुम्हारे अब्बा हुजूर, तुम्हारे वालिद साहब को यहाँ बुलाने की सोच में है. आला हजरत, हमने शिवाजी राजा को दरबारी सारे रीति रिवाज और कायदे कानून की समझ दी, लेकिन उनकी समझ हुई कि ये उनका अपमान है, उनके रुतबे का अपमान है. क्या है उसका रुतबा? क्या है उसकी हैसियत? मामूली जमींदार है वो. और उसे अगर ऐसा लगा भी कि उसकी तौहीन हुई है तो वो क्या करेगा? हाँ? वो तख्त के सामने गुस्ताखी से पेश आएगा, वो भी दीवाने खास में, हमारे सारे अमीर उमराव और सलारों के सामने. उसकी इतनी जुर्रत, आज तक हम इतने शर्मसार कभी नहीं हुए राम सिंह. अब उस कोहिस्तानी चूहे की खैर नहीं. उसे अपनी गलती का मुआवजा भरना होगा. हम उसे बख्शेंगे नहीं राम सिंह, हरगिज़ नहीं. रहम हजरत, रहम. शिवाजी राजा अब तक सल्तनत के रीति रिवाजों के बारे में अब तक पूरी खबर नहीं, वो उससे वाकिफ नहीं. हम उनको समझाएंगे. हमारे पिताश्री ने उन्हें वचन दिया है, उन्हें जबान दी है कि जब तक वो आगरा में है तब तक उनके जान की सलामती होगी, उनके जान को खतरा नहीं होगा. गुस्ताखी माफ जहांपना, आप तो जानते ही हैं राजपूत जबान के कितने पाबंद हुए. इसीलिए हम आपसे दरख्वास्त करते हैं, शिवाजी राजा को माफी बख्श दी जाए. मिर्जा राजे के किए हुए वादे की हम कद्र करते हैं. उनकी जमानत की वजह से हम सिवा की जान नहीं लेंगे, बख्श देंगे उसे, बशर्ते उसे हमारे आगे माफी मांगनी होगी. आलमगीर जिंदा पीर. कबूल है आला हजरत. हम आपके शुक्रगुजार हैं. हम अभी जाके शिवाजी राजा को आपसे माफी मांगने कह देते हैं.